हॅलो, नमस्कार. आज आम्ही ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणाहून भारतातली पहिली मुलींची शाळा सुरू झाली होती आणि आज त्या शाळेची अवस्था तुम्ही पाहत आहात. एकदम प्राईम लोकेशनला असून सुद्धा याच्याकडे सर्व राज्यकर्त्यांनी दुर्लक्ष केलेलं दिसतं. प्राईम लोकेशन का? तर तुम्ही बघाल भिडेवाड्याच्या एकदम अपोजिटला दगडूशेठ मंदिर आहे आणि दगडूशेठ मंदिराची चकाचौंध तिथे सर्वोच्च न्यायालयाचा जेव्हा निकाल लागला तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा सुनावलं की 13 वर्ष तुम्ही काय करत होतात, तुमचं हे लक्षात कसं नाही आलं. तर हे सगळ्यांना विचार करण्या तर असा हा भिडेवाडा हा राष्ट्रीय स्मारक होतो आहे याचा आमच्या सगळ्यांना खूप आनंद आहे. भिडेवाड्यापासून सुरू झालेली ही समतेची ज्योत, शिक्षणाची ज्योत अखंड तेवत राहो आणि भारताला आणि संपूर्ण जगाला ज्ञान देत राहो अशी आम्ही इच्छा व्यक्त करतो. याशिवाय या भिडेवाड्याचं राष्ट्रीय स्मारक व्हावं म्हणून ज्या ज्या समाजसेवकांनी, आंदोलकांनी प्रयत्न केले त्यांची सुद्धा मतं आम्ही जाणून घेणार आहोत. नमस्कार. तर आता आम्ही आलो आहे नितीन पवार सरांकडे. कामगार आणि कष्टकऱ्यांच्या लढ्यासाठी, हक्कासाठी सरांनी बरंच काम केलेलं आहे किंवा ते करत आहेत आणि विशेष म्हणजे भिडेवाड्याला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित व्हावं याच्यासाठी रस्त्यावर जे काही आंदोलन केलं आहे, जो संघर्ष केला आहे तो सरांनी केलेला आहे. तर आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नेमकं त्यांना काय काय करावं लागलं आणि किती अडचणींना सामोरं जावं लागलं. त्यानंतर हा आजचा जो काही निर्णय आहे भिडेवाड्याला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्याचा तो आला. सर, थोडा तुमचा प्रवास जो आहे भिडेवाड्याचं राष्ट्रीय स्मारक होईपर्यंतचा, याच्याविषयी तुम्ही जे काही केलेलं आहे इतर संघटना, हा संघर्ष कसा होता, म्हणजे काय काय करावं लागलं? आपल्या सार्वजनिक जीवनामध्ये ज्या टप्प्यांना खूप महत्त्व असतं असे टप्पे भिडेवाड्याच्या बाबतीत पण फार महत्त्वाचे ठरले. म्हणजे असं की 1 जानेवारी 1848ला ज्योतिराव फुले, सावित्रीबाई आणि एक तिचं नाव नेहमी विसरलं जातं ते म्हणजे फातिमा बीबी शेख. या तिघांनी मुलींची पहिली शाळा सुरू करण्याचं मध्ये प्रत्यक्ष ती कृती केली गेली आणि फुलेवाड्यापासून भिडेवाड्यापर्यंत सावित्रीबाई चालत आल्या. त्यांना शेण, गोटे आणि शिव्या सहन करावं लागलं. दुसऱ्या दिवशीपासनं लहुजी वसाहत साळवेंनी त्यांना संरक्षण दिलं. मी हे उल्लेख यासाठी करतोय की पहिली मुलींची शाळा म्हणलं की आपल्याला फुले दाम्पत्य इतकंच आठवतं, ते आहेतच, पण त्याच्यासोबत अनेक जण आहेत. म्हणजे ज्या तात्याराव भिड्यांनी त्यांना इतक्या प्रतिगामी काळात आणि प्रतिगामी विचारांची लोक असताना त्यांची जागा दिली आणि 100 रुपयाची देणगी पण दिली. त्या तात्याराव भिड्यांच्या शाळामध्ये मुलींची पहिली शाळा सुरू झाली 1 जानेवारी 1848ला आणि भारतातल्या स्त्रीमुक्तीची पहाट तिथं झाली. हे होत असताना त्यानंतर हा इतिहास थोडा लुप्त झाला होता. परंतु या घटनेला ज्या वर्षी 150 वर्ष पूर्ण झाली, म्हणजे तारीख सांगायचं 1 जानेवारी 1998, त्या दिवशी आम्ही
म्हणजे मी त्यात पुढाकार घेतला होता आणि बऱ्याच संघटना संस्था व्यक्ती यांना एकत्र करून ज्या वाटेने सावित्रीबाई भिडेवाड्यात गेल्या असतील त्याचा अंदाज करून, म्हणजे फुलेवाड्यापासून आम्ही भिडेवाड्यापर्यंत मी पुढे जे बोलतो ते जबाबदारीने बोलतो. देशातल्या विविध प्रांतातल्या महिला त्यांच्या वेशभूषेमध्ये त्यांच्या भाषेतला फलक ज्योतिबा सावित्री आम्ही कृतज्ञ आहोत असा घेऊन, आणि आत्ता मी म्हटलेलं मराठी वाक्य खाली असे फलक घेऊन ते फुलेवाड्यापासून निघाल्या आणि भिडेवाड्यापर्यंत आल्या. ती मिरवणूक बऱ्यापैकी मोठी होती आणि त्यावेळेस पहिल्यांदा या ठिकाणी काहीतरी झालं पाहिजे, कारण मुलींची भारतातली पहिली शाळा या ठिकाणी सुरू झाली आहे, स्त्रीमुक्तीची पहाट ज्या ठिकाणी झाली आहे त्याचं स्मारक व्हावं अशा प्रकारची चर्चा तेव्हापासून सुरू झाली जास्त मोठ्या प्रमाणामध्ये, आणि पहिली मोठी कृती ही झाली. आणि मी आता मगाशी म्हणालो त्याप्रमाणे की सार्वजनिक जीवनात असे टप्पे जे महत्त्वाचे असतात की त्याला 175 वर्ष पूर्ण झाली, म्हणजे 150 वर्ष पूर्ण झाली तेव्हा आम्ही पहिली मिरवणूक काढली होती, आणि 175 वर्ष पूर्ण झाली म्हणजे 25 वर्षांनी आणखी त्यावेळेस याच्या राष्ट्रीय स्मारक होण्याचा मार्ग मोकळा झाला. म्हणजे 150 आणि 175. पण या 25 वर्षात बरंच काही घडलं. म्हणजे ज्यावेळेस आम्ही ही मिरवणूक काढली होती त्यावेळेस 257 बुधवार पेठ त्याचा घरांक आहे, तो अखंड होता. म्हणजे साधारणतः सिटी पोस्टाकडनं आपण आलो की थोडा जर भाग सोडला तर पुढच्या पूर्ण चौकापर्यंत अखंड भिडेवाडा तयार होता. परंतु पुणे मर्चंट बँक जी आहे ती जागा खरेदी करून त्यांना त्यांचे तिथं इमारत विकसन करायचं होतं आणि त्यांची बँकेचे पण तिथं काही शाखा वगैरे सुरू करायच्या होत्या. त्यांनी तो खरेदी केला. पण आमचे लढे सुरू होते. मला हेच आवर्जून सांगायचं की त्यावेळेस आम्ही एकांडे शिलेदार होतो. म्हणजे मुलींची पहिली शाळा सार्वजनिक स्मारक निर्माण समिती या मंचाच्या द्वारे आम्ही त्यासाठी प्रयत्न करत होतो. आम्ही एकटेच होतो सगळे आणि आमचे सगळे प्रयत्न सुरू झाले होते. आम्ही मोर्चे काढले. मी महिलांच्या संघटनांमध्ये सुद्धा जास्त काम करत असल्यामुळे अंगणवाडीचा मी जिल्हा अध्यक्ष आहे. मुलकरी संघटना, शेतमजूर संघटना महिलांची याच्याशी संबंध असल्यामुळे त्यांना सगळ्यांना हे सगळं सांगितलं आणि पुन्हा आम्ही मोर्चे काढले की या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक झालं पाहिजे. आपण पाहतो की पुण्यामध्ये निरनिराळ्या ठिकाणी नील फलक बसवलेले आहेत, पण ते कुठे आहेत हे जर तुम्ही पाहिलं ते सगळे तुम्हाला पुण्याच्या पश्चिम भागात म्हणजे सदाशिव नारायणपेठमध्ये दिसते. जणू काय पूर्व भागामध्ये इतिहासच घडला नाही. तर खरं पूर्व भागातच हे आपण म्हणतो ते इतिहास घडलेले. मग भिडेवाड्यावर सुद्धा असा नील फलक नव्हता. तो नील फलक आम्ही आमच्या खर्चाने म्हणजे आम्ही वेगळ्या व्यक्ती संघटनेने आम्ही तो लावला. म्हणजे आता जो नील फलक आहे तो आम्ही लावलेला जो दिसतो तो आम्ही लावलाय सांगावं लागतं, कारण इतरांच्या प्रमाणे नाव आणि फोटो आम्ही लावलेले नाही तिथं. कारण फुले सावित्रीबाई फातिमाबाईपेक्षा आम्ही मोठे नाही आहोत. त्यामुळं आम्ही त्यात जे लिहिलं आहे ते सुद्धा आम्ही खूप महत्त्वाचं वाटतं. त्यात असं लिहिलं आहे, तुम्ही तो फलकाचं शूटिंग कदाचित घेतलं असेल हां, की 257 बुधवार पेठ भिडेवाडा या ठिकाणी भारतातल्या मुलींची पहिली शाळा सुरू झाली आणि स्त्रीमुक्तीची पहाड झाली. फातिमाबाई शेख या त्यांच्या सहकारी शिक्षिका होत्या असं आम्ही तिथं लिहिलं. त्यावेळेस आम्हाला भान होतं की फातिमाबाई यात होत्या. म्हणजे बाकीच्यांनी काही प्रयत्न केले. म्हणजे मला आवर्जून सांगितलं पाहिजे की कपिल पाटील ज्या संघटना नेतृत्व करतात त्यांनी पण असं एक कॅलेंडर फातिमाबाई आणि सावित्रीबाईंचं नंतरच्या काळात काढलं. तेव्हा हा इतिहास हा त्याच्यावर राख साचली नाही, तो असा उजागर होत गेला. आणि त्यानंतर आम्ही मोर्चे काढले. आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या जाऊन भेटलो, महानगरपालिकेकडे गेलो आणि मग त्यातून 2006च्या सुमारास महानगरपालिकेने भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक करायचा ठराव केला. स्थायी समितीने त्यासाठी जवळपास 2 कोटी रुपये बजेट दिलं. ते आपल्या सगळ्यांना कल्पना आहे त्याप्रमाणे कोणत्याही प्रकारची भूसंपादन करायचं असेल तर ते काम हे आता आपण ज्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात बसलो आहोत त्यांचं असतं. आणि त्यांच्या जिल्ह्याचे प्रमुख भूसंपादन अधिकारी जिल्हाधिकारी आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली जे भूसंपादन अधिकारी असतात वेगवेगळ्या एरियानुसार त्यांच्याकडे म्हणजे त्यांनी पैसे जमा केले गेले. मात्र भाडे करू खरं म्हणजे आम्ही स्वतः धरण आणि प्रकल्प शेतकरी परिषद पण चालवतो आणि ती इतिहास घडवला आहे त्यांनी. 2 वेळा राज्यात देशात फक्त एकदाच आपण भूसंपादनाचे पुनर्वसनाचे कायदे करून घेतले. याच्याबद्दल थोडीशी आम्हाला माहिती आहे. मालकालाच ते अधिकार असतात, भाडेकरूंना फारसे नसतात.
आत्तासुद्धा आपण वाचलं की भरपाई मालकाला मिळणार आहे, पण भाडेकरू कोर्टात गेले आणि कोर्टाने खरं स्टे दिलेलं नव्हतं. कोर्ट इतकंच म्हणलेलं होतं की भाडेकरूंचं म्हणणं ऐकून घ्या. तेवढ्या एका मुद्द्यावर प्रशासनाने तो सगळा मुद्दा लोंबकळत ठेवला. प्रशासनाने लोंबकळत ठेवला, त्याला राजकीय इच्छाशक्ती पण त्यामागे नव्हती, हे सुद्धा सिद्ध झालं. राजकीय इच्छाशक्ती होती ती दाखवली छगन भुजबळांनी. आणि ज्यावेळेस मी आधी उल्लेख केला त्याप्रमाणे जी पूर्ण वास्तू जी आहे आधीची तिचा विषयी पुणे मर्चंट बँकेने जी काही करार केला असेल तर त्यातल्या अर्ध्या भागेत तोपर्यंत पुणे मर्चंट बँकेने इमारत पण उभी केली. पण नंतर छगन भुजबळांच्या हस्तक्षेपामुळं ते उपमुख्यमंत्री वेगवेगळ्या खात्यांचे गृह खात्यापासून मंत्री होते, तर त्यांनी त्याला स्टे द्यायला लावला. त्यांनी राजकीय शक्ती, त्यामुळे तो आत्ता जो काही भाग साधारणतः 2000च्या आसपास स्क्वेअर फुट आहे, थोडंसं जास्त, तो जो वाचला आहे तो आमच्या आंदोलनामुळे आणि छगन भुजबळांनी नंतर जो स्टे दिला गेला त्याच्यामुळे वाचला. पण त्या सगळ्याच्यामध्ये लोकांना आणि मग हळूहळू कळत गेलं की इथं मुलींची पहिली शाळा होती. आणि मग समाजातले वेगवेगळे घटक, मग त्याच्यामध्ये रिपब्लिकन पक्षाचे, त्यांच्या विचारांचे कार्यकर्ते नेते उतरले. काही फुले हे माळी आहेत असा साक्षात्कार मग काही जणांनंतर झाला. मग माळी कम्युनिटी त्यात उतरली, त्यांच्या संघटनांच्या होती. चांगली गोष्ट आहे, मी स्वागत करतो त्याचं. उशिरा नका होईना, त्यांना त्याच्यामध्ये रस वाटला. 175 वर्ष म्हणजे आज 175 वर्ष या 1 जानेवारीला झाली, कुणी काही करत नव्हतं. पण मध्ये हा विषय जागा झाला आणि खूप लढा उभा झाला मोठा. नंतर सतत कोणी ना कोणी काही ना काहीतरी उपक्रम, आंदोलन, काहीतरी पणत्या लाव, तिथे 1 दिवसाचं उपोषण कर, असं वेगवेगळ्या लोकांनी केलं. त्या सगळ्यांनाच धन्यवाद दिले पाहिजे, कारण हे कलेक्टिव्ह एफर्ट आहेत, हे मान्य केलं पाहिजे. कारण आमच्या एकट्या ताकदीवर करायचं झालं तर आधीच झालं असतं, पण ती तशी नव्हती. तिला राजकीय ताकद लागायला पाहिजे होती, प्रशासकीय लागायला पाहिजे होती. आणि जो न्यायालयात लढा दिला त्या ठिकाणी तर सरकारने तर अशी बाजू मांडलेली होती त्यावेळेस की इथं शाळा यायचे पुरावेच आमच्याकडे नाही. काय हो. आणि त्याच्यामुळं, आणि हे केवळ आणि केवळ राजकीय शक्ती नसल्यामुळं झालं. भुजबळ एका त्यांच्या फुलेवाड्यासमोरच्या भाषणात म्हणाले होते की शिवाजी महाराजांच्याबद्दल काही करायचं असेल, बाबासाहेबांच्या करायचं असेल ते पटकन त्याला मंजुरी मिळते, पण फुल्यांच्याविषयी का असं होतं, असं ते जाहीर भाषणात म्हणाले. आत्ता गेलेल्या नोव्हेंबरमध्ये ते दरवर्षी फुले पुरस्कार देतात फुलेवाड्यासमोर, त्यावेळेस त्यांनी हे भाषण केलं होतं. आणि मी सहमत आहे त्यांच्यामध्ये, कारण याला इतक्या वेळ लागायचं कारणच नव्हतं. 25 वर्ष का लागायचं कारण, आणि या केसला जवळजवळ 8-9 वर्ष, 10-1 वर्ष का लागली. पण मग पुरावे सापडले का महानगरपालिकेला? नाही, पुरावे तर एकतर ज्ञानोदयमध्ये त्याच्याविषयीचं लिहून आलेलं आहे. ज्या ठिकाणी सावित्रीबाई आणि फातिमा बीबी या फरार म्हणून एक पाश्चिमात्य बाई होत्या, ज्या तिथे येऊन त्यांनी ट्रेनिंग स्कूल, एज्युकेशनल ट्रेनिंग स्कूल चालवतं नगरला, त्या ठिकाणी या दोघी गेलेल्या होत्या. म्हणजे सावित्रीबाई आणि फातिमा बीबी, त्याचे पुरावे आहेत. त्या ट्रेन शिक्षिका आहेत. म्हणजे वैशिष्ट्य काय सावित्रीबाईंचं, तर सावित्रीबाई आणि फुले उठल्या आणि शाळा काढल्या असं नाही झालं. सावित्रीबाई नगरमध्ये गेल्या, त्यांनी फरार मॅडम मडमीच्या असं त्यांनी त्याच्यात लिहिलंय, तिथं प्रशिक्षण घेतलं त्यांनी, पुण्यात आल्या, मग शाळा सुरू केली. फरार म्हणून कुठे इथल्या वृत्तपत्रांमध्ये आले आहे, त्याचे मी तुम्हाला संदर्भ देतो, मी तुम्हाला पाठवतो आपल्या ऑनलाईन व्हॉट्सअपवर वगैरे. हे सगळे तर त्यांच्या प्रशिक्षण त्यांनी घेतलं. आणि याच्यात एक मला खंत अशी की फातिमाबाईंचं नाव सतत विसरलं जातं, ते नाही विसरलं का, म्हणून आम्ही पहिल्या बोर्डापासून त्यांचं नाव त्यात लिहिलेलं आहे की फातिमा होत्या का नव्हत्या इथपासून वाद निर्माण केला होता. उस्मान शेख आणि फातिमा शेख यांनी त्या बहीण भाऊ होत्या का पती पत्नी होत्या ते स्पष्ट होईल काळाच्या ओघात. पण इतकं तर स्पष्ट आहे की फुले दाम्पत्याला त्यांनी शाळा सुरू केल्या, समाजोपयोगी काम करत होते, समाज परिवर्तनाचं काम करत होते, म्हणून त्यांना घराबाहेर काढलं, तेव्हा यांनी आसरा दिला होता. पण हे त्यांनाच विसरायचं, हे कृतज्ञता झाली. आपण कृतज्ञ असलं पाहिजे. कृतज्ञता ही जगातली सगळ्यात सुंदर भावना आहे. तर त्यामुळे त्याही लक्षात ठेवल्या पाहिजे. आणि या सगळ्या याच्यामध्ये मी आधी उल्लेख केला त्याप्रमाणे सतत पाठपुरावा करणं. दर 1 जानेवारीला आम्ही जे करायचो ते दर 1 जानेवारी हा आम्ही अलीकडच्या 10-1 वर्षात स्त्री शिक्षण गौरव दिन म्हणून साजरा करतो. 1 जानेवारीला आम्ही जो फलक लावला त्याला हार घालणं आणि त्या ठिकाणी स्त्री शिक्षण गौरव दिन साजरा करणं असं आम्ही दरवर्षी करतो. आणि आम्ही भुजबळांनाही विनंती केली होती की 1 जानेवारीला तुम्ही स्त्री शिक्षण गौरव दिन साजरा करा. पण पुन्हा मी स्पष्टपणे सांगू इच्छितो, कदाचित त्याच्यामध्ये पुन्हा फुले दाम्पत्यच पुढं आलं पाहिजे असंच काही इच्छा आहे का. त्यामुळे त्यांनी काय केलं, 1 जानेवारीच्या ऐवजी त्यांनी जाहीर केलं, पण 3 जानेवारी हा स्त्री शिक्षण दिन जाहीर केलेला आहे सध्या.
आमचं म्हणणं होतं की 1 जानेवारी यासाठी जाहीर करा, मी आधी उल्लेख केला त्याप्रमाणे. तातीराव भिडेंनी शाळा दिली नसती, फातिमाबाई शेखनी साथ दिली नसती, लहुजी वस्तादांनी संरक्षण दिलं नसतं, तर ही पहिली शाळा सुरू झाली असती का आणि हे काम पुढे गेलं असतं का? तेव्हा जसे हे स्मारक होण्याचे कलेक्टिव्ह एफर्ट आहे तसे फुले नेतेच आहेत त्याचे. फुले अतिशय दूरदृष्टीचे होते. फुले आपल्या सगळ्यांचे नेते आहेत, वडील आहेत. पण फुल्यांनी या सगळ्यांनी साथ दिली ना. आपण काय करतो की शिवाजी महाराजांच्या पाशीच थांबत असतो. इतर मावळ्यांचा इतिहास आपल्याला काही घेणं देणं नसतं. बाबासाहेबांपाशीच आपण थांबतो. त्यांचे मग वेगवेगळे त्यांचे सहकारी दादासाहेब गायकवाड असतील, ॲडव्होकेट B.C. कांबळे असतील, शांताबाई दहाणे असतील, यांच्याशी काही घेणं देणं नाही आपल्याला. त्यांना फारसा आपण महत्त्व देत नाही. पण या सगळ्यांचा जसं दहीहंडी फोडताना मानवी मनोऱ्यावर गोविंदा चढतो, तो गोविंदा दहीहंडी फोडतो, त्याखाली मानवी मनोरा असतो ना. त्यातले माणसं विसरायची नसतात. त्यामुळं 1 जानेवारी यासाठी करायला पाहिजे होता आणि करायला पाहिजे की या सगळ्यांचं अभिवादन श्रीक्षण गौरव दिन म्हणून ते झालं असतं. तर तोही आम्ही त्या प्रकारे साजरा करायला लागलो. आणि मग बाकीचे बरेच जण मग 1 जानेवारीला कोणी 3 जानेवारीला मोर्चे काढ, मिरवणूक काढ, असं सगळं करायला लागले. आणि या सगळ्याच्यामध्ये ज्याला आपण सार्वजनिक जागृती झाली आहे लोकांच्या मध्ये. म्हणजे 3 जानेवारी मला खूप आनंद होतो की 3 जानेवारी अलीकडे तुम्ही फुले आंबेडकरी विचाराचे असाल किंवा नसाल, पण समस्त महिला वर्ग, बहुतेक सगळ्या महिला खूप आनंदाने साजरा करतात. आणि मला असं वाटतं की या सगळ्याचा एक संयुक्त परिणाम म्हणून न्यायालयात जो निकाल लागला आणि नंतर सर्वोच्च न्यायालयानंतर ॲडमिशन स्टेजलाच तो उडवून टाकला, ते निर्णय झालेला आहे. आता फक्त शेवटी मी इतकंच सांगेन की काही जण तिथं म्हणतात की शाळा सुरू व्हावी. मला त्यांना प्रश्न विचारायचा की शाळा तुम्हाला वर्षभर बंद ठेवायची आहे का? कारण त्याच्यासमोर दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आहे. त्याच्याबद्दलची माझी मतं मी तर व्यक्त करत नाहीत, त्याचा संदर्भ इथं नाही आहे. तिथं वर्षभर गर्दी असते. विशेषतः दर चतुर्थीला अप्पावन चौकापासून रस्ते बंद केले जातात. मग दर चतुर्थीला शाळा बंद, दिवाळी शाळा बंद, सगळ्या सणांच्या दिवशी जिथं गणपती लोक येतात रस्ते बंद, शाळा बंद, असं करायचं आहे का? तसं न करता जसं तिथं पहिलं स्ट्रक्चर होतं ते मेंटेन करून, तिथं संग्रहालय करून, फुले दाम्पत्य सावित्रीबाई यांच्या कामाविषयीची माहिती देणारं काही वेगवेगळे सॉन्ग अँड ड्रामा शो करून त्याचे लाईट अँड साऊंडचे अशा प्रकारे तिथं स्मारक व्हायला पाहिजे. यासाठी सुद्धा आमचा पाठपुरावा पुढे चालू असेल. पण ते कसं होणार आहे याची काही रूपरेखा ठरलेली आहे? रूपरेखा आत्ता आयुक्तांनी 2 वास्तू विशारदांना त्यांनी आराखडा सादर करायला सांगितला आहे. तो आल्यानंतर त्याविषयी जास्त तपशील कळेल. अच्छा. पण तिथे समजा तिथे आता आम्ही गेल्याच्या नंतर बघितलं की तिथे जुने खिडक्या, दरवाजे, जुन्या काही वस्तू आहेत, तर त्या सगळ्या रिस्टोर केल्या जाणार आहे का की त्याचं काय? नाही, हे एक लक्षात घ्या, 257 भिडेवाड्यामध्ये बुधवार पेठेमध्ये शाळा होती, पण नेमकी कुठे होती ते काही स्पष्ट नाही. अच्छा. त्यामुळं त्याचं स्ट्रक्चर जे आहे आता तंत्रज्ञान इतकं पुढे गेलेलं आहे, अख्खी इमारत आणून बसवली जाते. त्यामुळं तसं करता येऊ शकेल. मी त्यातला तज्ज्ञ नाही आहे, पण निरीक्षक जरूर आहे, त्याचा थोडा अभ्यास चालत असतो. त्यामुळे तसं करता येऊ शकेल. जसं फुलेवाडा केलेला आहे. फुलेवाडा सुद्धा आहे तसा नव्हताच ना. आत्ता तुम्ही आता पाहिलं तर फुलेवाडा जसा पहिला म्हणजे अगदी त्या काळात गेल्यासारखं वाटतं आपल्याला. तसं अनेक ठिकाणी केलेलं आहे. तर तसं ते केलं पाहिजे. ही मुलींची पहिली शाळा इथं जशी होती आधी तशी दिसते. पण त्याच्यासाठी काही गाईडलाईन्स वगैरे गव्हर्नमेंट मागतं का, तुम्ही देताय किंवा असं काही नाही? नाही, आता त्यांनी मागवलेलं नाही, पण आम्ही देऊ. म्हणजे सरकार पण आपलंच जनतेचंच असतं ना. ठीक आहे, आपल्या विचाराचं असेल नसेल, पण ते जोपर्यंत आहे तोपर्यंत जनतेचं आहे. तर आम्ही स्वतःहून सांगू त्यात. चालेल, धन्यवाद सर. ओके, चांगली माहिती मिळाली. तर मित्रांनो, आपण आज भिडेवाडा पूर्ण पाहिला. भिडेवाड्याचा राष्ट्रीय स्मारक होईपर्यंतचा जो प्रवास आहे, जो लढा आहे तो पाहिला. शिवाय फुले दाम्पत्यांचे जे कष्ट आहे आणि त्याच्यासोबत असणारे इतर लोक यांच्या प्रयत्नामुळे हे सगळं होऊ शकलं. आज आम्ही किंवा इतर सगळेजण आपण इतकं चांगलं शिक्षण घेऊ शकत आहोत. तर असेच अधिकाधिक व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जनगणमन यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.